उपस्थितांना विनंती की जोरदार टाळ्यामध्ये आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आज या ठिकाणी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखाना याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय नेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीप्रती अभिवादन करतो. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व या कारखान्याचे सन्माननीय शेतकरी सभासद, भागधारक, कारखान्याचे अधिकारी, कारखान्याचे कर्मचारी बंधूंनो, अध्यक्ष समारोप करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. सभेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा, कारखान्याचा चेअरमन म्हणून सुद्धा, आणि म्हणून पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं, व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं या सभेसाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात, आपला सहभाग नोंदविला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. मांजरा परिवारातील कारखान्याची सर्वसाधारण सभा किंवा अधिमंडळाची सभा ही केवळ सभा नसते, तो एक उत्सव असतो, तो एक सण असतो, ते एक मंगल कार्य असतं. आणि म्हणून इथे एकमेकाचा आदर सत्कार करणं, पाहुणचार करणं, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप चांगले विचार या ठिकाणी मांडले. आमचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे साहेबांनी सगळा अहवाल आपल्या समोर मांडला. आपल्यापैकी अनेकांना तो आधीच पाठ आहे. आणि म्हणून कारखान्याची गेल्या वर्षभरातली वाटचाल कशी राहिली, तुम्हाला तर आता ही 42वी सभा आहे, म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये कारखाना कुठे होता आणि आज कुठे आला. तर कारखान्याची प्रगती मोजायची असेल तर कारखान्याने किती गाळप केलं, किती भाव दिला, हे तर महत्त्वाचं आहेच. पण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लहानपणी तुमचं गाव कसं होतं आणि आता तुमच्या गावामध्ये कशा इमारती झालेल्या आहेत, किती मोटरसायकली आलेल्या आहेत, किती चारचाकी गाड्या आलेल्या आहेत, किती मुलं शिकून इंजिनियर, डॉक्टर झालेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, हा सगळा जो काही ग्रामीण भागातला बदल आहे, सकारात्मक आणि आर्थिकदृष्ट्या झालेला बदल, हा बदल तुम्हाला अनेक गावात, मी फारसं फिरत नाही तुम्हाला माहिती आहे, पण मी केव्हा तरी त्या गावाला गेलेलो होतो आणि आता जेव्हा त्या गावामध्ये मी जातो तेव्हा ते गावच मला ओळखायला येत नाही, इतकं त्या ठिकाणी बदललेलं असतं. आणि मला वाटतं की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, आमचे तेव्हाचे सहकारी बबुरावजी काळे साहेब असतील, किंवा ते सगळे लोक असतील, ही कारखानदारी सुरू करण्याच्या पाठीमागे हाच उद्देश होता की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, तुमचा प्रपंच चांगला झाला पाहिजे, तुमचा गावगाडा व्यवस्थित चालला पाहिजे, तुमचं जीवनमान उंचावलं पाहिजे, तुमचं दैनंदिन जगणं हे सुखकारक झालं पाहिजे. प्रगती ही केवळ भाषणातून होत नाही किंवा मोठे मोठे आकडे तुमच्या अंगावर फेकले करोडो रुपयाचे म्हणजे तुमचा विकास झाला असं नव्हे, पण तुमच्या खात्यावरती किती पैसे आले, तुमचा प्रपंच किती सुधारला, तुमचं जीवनमान किती सुधारलं, याच्याकडे बघून हे अशा संस्था किती प्रगती केली हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणजे सगळं पाहिल्याच्या नंतर ज्या कामाची मुहूर्तमेढ 40 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने केली होती, ते जे रोपटं लावलं होतं ते रोपटं आज खूप मोठं वटवृक्षासारखं झालेलं आहे किंवा आम्रवृक्षासारखं झालेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक फांदीवरती गोड फळं लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मला वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांची स्वप्नपूर्ती ही या सगळ्या संस्थेच्या कामाच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या मधनं या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून अधिक बोलण्यापेक्षा सुद्धा आपल्याला अनुभव काय येतो हे फार महत्त्वाचं आहे.
आणि म्हणजे चित्र बदलण्यासाठी साखर कारखानदारी असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या सगळ्या माध्यमातून आपल्याला एक लातूरचं वेगळेपण, एक लातूर पॅटर्न त्या ठिकाणी निर्माण करता आला. ज्या दिवशी जयंतराव पाटील साहेबांच्या हस्ते मांजरा आणि विलास कारखान्याच्या संचालकाचा सत्कार झाला, मी जेव्हा सत्कार माझ्या नावाचा पुकार झाल्यानंतर पुढे गेलो तेव्हा मला म्हणाले, अहो तुमच्याकडे पारितोषिक ठेवायला तरी जागा आहे का, एवढी पारितोषिक तुम्ही मिळालेत. हे जयंतराव पाटलांचं म्हणणं आहे, सांगलीच्या जयंतराव पाटलांचं म्हणणं आहे. आणि हे वास्तव, हे चित्र सगळं आपण बदलू शकलो. जे काम हाती घेतलं ते चांगल्या पद्धतीनं करू शकलो. आता परत त्या हार्वेस्टर विषयी बोलण्यामध्ये अनेक हार्वेस्टरचे मालक या ठिकाणी बसलेले आहेत. आम्हाला काम करायचं ते अशा पद्धतीचं काम करायचं आहे की तुमचं जीवनमान बदललं पाहिजे. सरकारमध्ये सुद्धा कोणी सांगतात की आम्हाला लखपती दीदी करायचे. आता त्या लखपती दीदीचा आकडा 2.5 कोटीवरनं 92 लाख तर बादच झाल्या. आम्ही काही तेवढ्या मोठ्या संख्येने केलेली नाही, पण जे काम आम्ही केलं ते मध्ये प्रगतीच झालेली आहे. अनेक हार्वेस्टर मालकांनी या वर्षीचा हप्ता भरून त्याच्याच कमाईवरती पुढच्या वर्षीचा हप्ता भरण्याची ताकद या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजनेमधनं आणि त्याला काम दिलेल्या कारखान्याच्या माध्यमातून आलं पाहिजे. आपल्याला सांगितलं पाहिजे की मांजरा परिवारातीलच असे कारखाने आहेत की जे राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे कसलंही पॅकेज मागत नाहीत. स्वतःच्या पायावरती उभं राहून आम्हाला कुणाला मंत्र्याला जाऊन भेटावंच लागत नाही. साहेब असतानाही पॅकेज घेतलं नाही, समजून घ्या. असं नाही की आताचं सरकार तुमचं नाही म्हणून आपण, साहेब असतानाही पॅकेज घ्यायची वेळ या मांजरा परिवारातल्या कारखान्यावरती आली नाही. आणि साहेबाच्या पाश्चातही ती वेळ आम्ही येऊ दिली नाही. जो आदर्श साहेबांनी आमच्या समोर निर्माण केला होता, ताठ मानेनं जगण्याचा, स्वाभिमानानं राहण्याचा, तो स्वाभिमान टिकवण्याचं काम आम्ही आणि आमचे सारे व्यासपीठावरचे सहकारी आणि आपण सारे मिळून या ठिकाणी करतो आहोत. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा कधी कशा प्रकारची सवलत या ठिकाणी मागितलेली नाही आहे. आणि म्हणून आपण जर निश्चय केला, आपण जर स्वतःची शिस्त बाळगली आणि आपल्या मनामध्ये जर सुहृदयी भाव असतील लोकांच्या विकासाबद्दल, प्रगतीबद्दल, तर मला असं वाटतं की लातूरचं आगळं वेगळेपण. ब्राझीलवरनं एक टीम आली 2 लाखाची बघण्यासाठी, म्हणजे जी ऊसाची जगात सर्वात जास्ती ऊस ब्राझीलमध्ये, छोटा देश म्हणून मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपलं साखर निर्माण होते. यांनी कधीतरी हल्ली यूट्यूबवरती बातम्या जातात, जगभर पोहोचतात. म्हणजे तुम्हाला कळलं कसं काय, तर म्हणजे आम्ही गुगलवर सर्च केलं आणि मग भारतामध्ये महाराष्ट्र कुठे आहे आणि महाराष्ट्रामध्ये लातूर कुठे आहे आणि लातूरमध्ये मांजरा कारखाना कुठं आहे हे शोधत या ठिकाणी आले. तुम्ही सुद्धा त्या लोकांना फेटे बांधलेले फोटो गव्हाणीवरती उभं राहून ते पाहत होते की कशा पद्धतीनं हार्वेस्टरनं तोडलेला ऊस हा कारखान्यामध्ये जातोय. अनेक प्रकारच्या शंका आहेत. निश्चित नवा बदल जेव्हा होतो तेव्हा शंका ह्या निर्माण होतात आणि शंका ह्या निर्माण झाल्याही पाहिजेत, त्याच्याशिवाय त्याचं निरसन होत नाही. आणि आज मला सांगायला हरकत नाही की अधिक चांगल्या पद्धतीचं काम हे हार्वेस्टच्याच माध्यमातून होतं. अधिक यांत्रिकीकरण करणं, काटकसर, पैसा वाचवणं, वेळ वाचवणं, श्रम वाचवणं आणि त्याच्या बदल्यामध्ये अधिक दाम देणं, या पद्धतीचं काम आपण करू शकलेलं आहोत. आम्ही आपल्याला 3150 रुपयाचा भाव देतो म्हणून जाहीर केलं होतं मांजरा परिवारामध्ये. आपल्याला माहिती आहे की मांजरा कारखान्याने 3177 आणि वरती काही पैसे अशा पद्धतीचा भाव दिलेला. म्हणजे प्रत्येक कारखान्याने हा त्यांनी घोषित केलेल्या 3150 रुपयापेक्षा 150 रुपये जास्तीच दिलेले आहेत. हा शब्द पाळण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे. पुढच्या वर्षी सुद्धा चांगलाच भाव देणार आहोत. पण आम्ही इकडे भाव देण्याची घोषणा करतो आणि तुम्ही शेतालाच जात नाही. आम्ही इकडे मोठमोठ्या घोषणा करतोय आणि मोटर बंद पडून 8 दिवस झाले आणि तुम्ही आपल्या लातूरमध्येच आहात. अशोकरावजींनी सांगितल्याप्रमाणे आता जमीन वाढणार नाही, पाणी सुद्धा वाढण्याची शक्यता नाही.
पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब आम्हाला जपावा लागेल. आता आम्हाला नव्या पद्धतीची शेती करून कमी क्षेत्रामध्ये अधिक टनेज, आणि आमचा पुढचं पाऊल राहणार आहे की हेक्टरी 100 टन ऊस काढणारे लोक याचा एक क्लब तयार करायचा आम्हाला शेतकऱ्याचा. त्यांनी नोंदणी करायची की आम्ही यावर्षी आमच्याकडे एवढं क्षेत्र आहे, आमचा उतारा कमीत कमी हेक्टरी म्हणतो मी, एकरी नाही, एकरी जायचं आपल्याला, पण 100 टनापेक्षा अधिक आम्ही काढू. अशा लोकांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना तांत्रिक सल्ला देणं, त्यांना योग्य पद्धतीचा खत आणि इतर गोष्टीचा पुरवठा करणं, आणि चांगलं काम केल्याच्या नंतर त्याच्यातल्या निवडक शेतकऱ्याला परदेश दौऱ्यावरती घेऊन जाण्याची सुद्धा आमची योजना शेती बघण्यासाठी. आता शेतीबरोबर पर्यटनही पाहिलं जाईल हा भाग वेगळा. हे कारखान्याच्या खर्चानं करण्याची आमची एक मानसिक कल्पना आहे. अशोकरावजी आणि बाकीचे मिळून श्रीशैल वगैरे त्याचं कसं नियोजन असावं या पद्धतीचं काम करून आम्हाला आता अधिक टनेज वाढवलं पाहिजे, या प्रकारचं काम करायचं. आणि म्हणून सर्वार्थाने आमची डिस्टिलरी चांगली आहे. आम्ही आता CBG गॅस करायला लागलो, कॉम्प्रेस गॅस, ज्याच्यावरनं आता घरातला जो काही स्वयंपाक आहे तो गॅसचा चालू शकतो, किंवा ज्याला CNG म्हणतो, जो जमिनीतनं घेतो नॅचरल त्याला CNG म्हणतात, आणि आपण जो तयार करतो कॉम्प्रेस गॅस त्याला CBG म्हणतात. दोन्हीची काम किंवा भूमिका सारखीच आहे. भैया मला तर बोलत होते की भविष्यामध्ये आमचे हार्वेस्टर सुद्धा बॅटरीवरती, जशा इलेक्ट्रिक गाड्या आहेत तसे हार्वेस्टर सुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतात. आणि ते होण्याच्या पूर्वी आम्ही जो CBG गॅस कारखान्याच्या माध्यमातून तयार करतोय, यांना ते किट बसून कमी दरामध्ये, जर बाजारामध्ये 100 रुपये किंवा 110 रुपये भाव असेल, तर मांजरा कारखाना आपल्या शेतकरी सभासदाच्या ट्रॅक्टरसाठी किंवा त्याच्या वाहनासाठी बाजार भावापेक्षा 10 रुपये कमी भावाने ते पुरवण्याचं काम त्या माध्यमातून भविष्यामध्ये करू शकेल. अशा प्रकारची सुद्धा भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घेऊन काम करायचं. आणि म्हणून अनेक विषय आहेत, अनेक विषयाची पुनरावृत्ती होऊ शकते, त्याबाबत अधिक काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. भैयानी सर्वांची तारीफ केली, माझी जरा जास्तच केली. मला माहिती नाही की मी या सगळ्या ह्याच्यासाठी किती योग्य आहे किंवा काय, पण आपण सर्वांनी सुद्धा भरपूर प्रेम केलेलं आहे, भरपूर स्वागत केलं, भरपूर सत्कार केले. आपले सर्वांचे जेवढे म्हणून आभार मानावे तेवढे कमी आहेत. हे काम आपल्याला असंच चालू ठेवायचं आहे, हे काम आणखीन पुढे घेऊन जायचं आहे. या जिल्ह्यातला शेतकरी, मी फक्त मांजरा परिवारातल्या शेतकऱ्याची काळजी करतोय असं नाही आहे, आम्हाला जागृती प्रगतीच्या निलंगा मतदारसंघातल्याही शेतकऱ्याची आम्हाला काळजी आहे की त्याचं ऊसाचं बिल सुद्धा वेळेवरती गेलं पाहिजे. जागृती असेल, 21 असेल, हे खाजगी कारखाने असून सुद्धा चांगला दर देण्याचा प्रयत्न हे सातत्याने करत असतात. कंचेश्वर आपण चालवतो, धीरज भैया आणि हे तिथं सुद्धा चांगला भाव देण्याचं काम केलंय. आज संत शिरोमणी कारखाना 8 वर्ष बंद होता. त्या सगळ्या कारखान्यामध्ये सुबाबळीची झाडं आणि काय काय तिथं गवत दिवसा माणूस जायला घाबरत होता, पण तो नंतर आपण सर्वांनी लक्ष घातला. भैयानी श्रीशैलनी पॅनल उभं केलं, लोकांनी निवडून दिलं. नेहमीप्रमाणे ते मुंबईला निघून गेले आणि जबाबदारी पुढं बाजुळगे गुरुजीचा पाठपुरावा. कुणी नाही सापडलं तर हमखास सापडणार मी, वय झाल्यामुळे पळता येत नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज तो कारखाना श्याम भोसले, सचिन आणि हे सगळे जे काही आमचे सहकारी, तरुण सहकारी आहेत, त्यांना सुद्धा VSIचं बक्षीस मिळालं मागच्या वर्षी. त्यांना सुद्धा सांगितलं 25 हार्वेस्टर तुम्ही घ्या. त्यांची आता क्षमता आपण वाढवल्या, 1250 होता, यावर्षी 3000च्या प्लस जाईल त्यांचा कारखाना. त्यांचं डिस्टिलरीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून एक सक्षम आर्थिक व्यवस्थापन चांगलं करण्याचं काम आज त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच पद्धतीने जागृती असेल, कंचेश्वर असेल, ही सगळी विलास कारखान्याचे दोन्ही युनिट्स असतील, रेडा कारखाना असेल,
हे सगळी कारखाने नफ्यामध्ये ठेवून अधिक दर देण्याचं काम आम्हाला, जशी कारखान्याची काळजी आहे पण त्याचा मुख्य घटक हा शेतकरी आहे. पहिलं प्राधान्य शेतकऱ्याच्या हिताला, कर्मचाऱ्याच्या हिताला, कारखान्याला, या सगळ्या गोष्टी आपण असा एकत्रित आणून या भागातल्या भूमिपुत्राची सेवा करण्याचं काम हे कारखान्याने आम्ही सारे या ठिकाणी करतो आहोत. अधिक बोलण्याची काही गरज नाही, पण आमचे कर्मचाऱ्याचं एक लक्ष असतं की आता दिवाळी आली, आमच्याबद्दल काहीच विषय नाही, जेवढं श्रेय शेतकऱ्याचं आहे तेवढं सगळं आमच्या अधिकाऱ्याचं आहे. आम्ही महिन्यातनं एका दुसरी मिटिंग घेत असतो, तिथं धोरण ठरवत असतो, पण प्रत्यक्ष फील्डवरती काम करण्याचं मात्र मग ते आमची कार्यकारी संचालक असतील, आमच्या सर्व विभाग प्रमुख असतील, आमचा शेतीचा अधिकारी असेल, आमचा शेतीचा स्टाफ असेल, ही सगळी माणसं रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या यशामध्ये तुमचा ऊस वेळेवरती आणणं, तुमची मर्जी सांभाळणं, कारण जरा एखादा काही माणूस बोलण्यामध्ये कमी जास्त झाला तर लगेच मला SMS येतो, साहेब जरा त्याला सांगा म्हणून. पण सगळे एकोप्याने या ठिकाणी वागतायत, त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्या सहकार्याशिवाय ते युनिट जर नीट नाही चाललं तर आम्ही अधिक रिकव्हरी कुठून येणार आणि आम्ही अधिक भाव कसा देणार, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यांना आपण या आता सप्टेंबर आपलं ऑगस्टमध्ये जरा लवकर ही झाली, पण दीपावली आता येतच आहे, तेव्हा त्यांना आपण 10% बोनस या ठिकाणी जाहीर करतो आहोत. अहवालामध्ये सांगितलेलंच आहे की आपल्याला आता जी काही साखर आपण देतो ती 50 किलो साखर या ठिकाणी देऊ. आमच्या अनेक संचालकाचं म्हणणं असं आहे किंवा जे ऊस घालतात त्यांना तुम्ही द्या, ज्यांच्या शेतात ऊसच नाही त्यांचं काय. मी म्हणत ऊस घालणाऱ्यालाही देऊ, जे ऊस देणार नाहीत त्यांनाही देऊ, आपण सगळ्यालाच देऊ, आपले सभासद आहेत. हा भेदभाव आपण आजपर्यंत केला नाही आणि पुढेही करण्याचं काही कारण नाही. जास्तीत जास्त सेवा कशी आम्हाला शेतकऱ्याला देता येईल या पद्धतीचं काम या ठिकाणी आपण करूया. बाकीचं बरंच राजकारण आहे, पण त्याच्याबद्दल बोलून आपण कुठे लहान व्हायचं आहे. तेवढंच म्हणता येईल की लहान लोकांच्या तोंडाला आपण लागू नये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, त्यांना माफ करावं, कारण ते काय बोलतात ते त्यांना माहिती नाही आहे. काहीतरी कुठली तरी चुकीची माहिती घेऊन ते बोलतात किंवा प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं का, कामातून उत्तर द्यायचं आपल्याला. आपल्याला त्याचे रिझल्ट जे द्यायचे ते कामातून द्यायचे आहेत. आणि म्हणून योग्य वेळी, योग्य जेव्हा वेळ येईल आणि आवश्यक असेल तेव्हा जरूर बोलू, पण आज त्या गोष्टीची गरज नाही. त्यामुळे मी या ठिकाणी अधिक न बोलताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांना आणि व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो.